अल्पवयीन फिल्मी स्टाईल मुलाचे अपहरण खंडणीची केली मागणी, पीडित मुलाच्या आईने सांगितला थरार। 19 जुलैला रात्री 11:30 वाजताच्या सुमारास 4 आरोपींनी मिळून अल्पवयीन मुलाचे अपहरण केले आणि खंडणीसाठी त्याच्या आईला फोन केला। खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली। यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून अपहृत मुलाची सुटका केली। हा संपूर्ण थरार अपहृत आईने 21 जुलैला दुपारी 3 वाजता सांगितला आहे। तुम्ही माझी गोष्ट मान्य करता का नाही करता हे सांगा। मी करतो ना, ठीक आहे ना, मला माझं पोरगं जरुरी आहे, बाकी काय आहे ना, आहे का नाही तुमच्या पोरगं जरुरी आहे ना? हो हा बस, मी ना आता तुम्हाला काय म्हणलं, हो 2 लाख रुपये पाहिजे आम्हाला सर। हो मग मी ना का म्हणलं तुम्हाला 2 लाख रुपये आम्हाला पाहिजे, कुठून बी काळजी करा तुम्ही। हा तुम्हाला आता तुमचं पोरगं पाहिजे असेल तर आज आता 12च्या पहिले, 12 जाऊ द्या, 1च्या पहिले जेव्हा तुम्ही म्हणजे 18 मध्ये मानकी आम्हाला येथून बाहेर निघून जाईल, मग नाही का आम्ही लोक इकडून त्याचं काही करेल तर उद्या आज काहीच नाही करू शकत दादा। मी आज माझ्याकडे पैसे पाणी नाही आहे रे दादा, खरंच सांगत आहे। मेरा नाम कविता गुरव है। मैं मेरे लड़के की किडनैपिंग हुई थी और क्या बोलते उन्होंने फिरौती की मांग की थी। उन्होंने बोले तुम्हारा लड़का अगर सही सलामत चाहिए तो आप मुझे किसी को न बताते हुए, पुलिस को भी न बताते हुए आप अपने लड़के को सही सलामत चाहते हो तो आप हमको 2 लाख रुपए देना, ऐसा उन्होंने बोले थे। और उन्होंने बोले थे कि अगर किसी को आपने अगर बताए तो आपके लड़के को हम छोड़ेंगे नहीं, ऐसा करके ऐसे बोले थे। और पापा ने फिर मोबाइल मेरे हाथ से लेके जाके चालू मोबाइल पाचपौली पुलिस स्टेशन में लेके गए और फिर बाद में उन्होंने बोले कि पाचपौली नहीं यशोधरा पुलिस स्टेशन में जाओ आप, ऐसे बोल के उन्होंने रिपोर्ट लिए जल्दी से जल्दी और फोन ट्रैक करके फटाफट उसकी जांच करके उन लड़कों को ढूंढ निकाले। परिचित यानी हाँ, एक विनोद खोबरागड़े नाम का था, तो वो परिचित है और बाकी तो नहीं जानती हूँ। सिर्फ पैसों के लिए किया है ऐसा सुना मैंने। ऐसा पहले लगा कि बहुत यानी लड़के लोग मजाक कर रहे होंगे, पर लेकिन वो मजाक नहीं था, मजाक बिल्कुल नहीं था। ऐसा लग रहा था कि नहीं, कोई मेरे से ऐसा लग रहा कि उसके दोस्त लोग वगैरह होगा या मेरे से मजाक कर रहा होगा। मैं बोली सही से बता कि तू मजाक कर रहा होगा मेरे से करके, तो नहीं बोले हम मजाक नहीं कर रहे सर। बोले मैडम बोले आप मेरे को आपके लड़के की सही में किडनैपिंग किए बोले हमने, बोले और आपके लड़के की सही सलामती चाहते हो तो आप मुझे क्या बोलते आप मेरे बात सुनिए और मैंने जो मांग की वो पैसे मेरे को 1 घंटे में या 2 घंटे में लाके दीजिए, ऐसे उन्होंने बोले। हाँ, उसका नाम दीप आनंद गुरव, मेरा लड़का है, उसका है 16, वो अभी 11th में है। अभी 11th इस साल 11th में गया है। मुझे उसने बताया कि मुझे बैला फुसला के लेके गए करके, उन्होंने बैला फुसला के लेके गए और उनको ऐसी जगह लेके कि मैं बोली तेरे को, उसने बोला कि क्या बात करना है मुझसे, तो यहीं पे करते हैं बात। तो उन्होंने बोले कि नहीं मुझे यहाँ बात नहीं करने की है, हमको थोड़ा बाहर जाके बात करना है। तो ठीक है, तो उन्होंने बहुत स्पीड से गाड़ी लेके जाके उसको ऐसे जगह, सुनसान जगह लेके गए थे, एक रूम में बंद करके उसको उसके आंखों में पट्टी वगैरह बांधे और हाथ पैर बांधे थे और क्या बोलते उसको गोली कुछ खिलाए और उसके ऊपर शराब वगैरह पिलाए बोलते। मुझे फुल सपोर्ट मिला है यशोधरा पुलिस स्टेशन। मैं पेरेंट्स लोगों को यही संदेश देना चाहूंगी कि अपने बच्चों की तरफ ध्यान दीजिए थोड़ा। ऐसे मेरे बच्चे के साथ जैसा हुआ है वैसा किसी के बच्चों के साथ ना हो, बस। नहीं, मुझे तो ऐसे पूरी गारंटी दी है उन्होंने कि आपका बच्चा सही सलामत रहेगा करके, और बोले भी है कि अच्छा सही सलामत रहेगा, तुम नंबर वगैरह कुछ चेंज करने की जरूरत भी नहीं है आपको, और आपका बच्चा सेफ रहेगा, हमारी तरफ से फुल हम सिक्योरिटी देंगे, ऐसे उन्होंने बोले हैं। कविता आनंद गुरव, पंचवटी नगर NIT ग्राउंड के सामने, प्लॉट नंबर 250। विद्यार्थी अपहरण प्रकरणात 4ही आरोपींना अवघ्या 24 तासात अटक। तुकाराम फड, सहायक पोलीस निरीक्षक।
यशोधरानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम फडे यांनी 22 जुलैला दुपारी 1 वाजता दिलेल्या माहितीनुसार 19 जुलैला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास कविता गुरव यांनी त्यांच्या मुलाचे आरोपींनी अपहरण करून खंडणी मागितल्याची तक्रार नोंदविली होती। या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून अवघ्या 24 तासाच्या आत परिसरातूनच आरोपींना अटक केली। याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम फडे यांनी दिली आहे। ह्याच्याबद्दल आमच्याकडं यशोधरानगर पोलीस स्टेशनकडे 460/2024 भारतीय न्याय संहिता कलम 140(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे। यामधील महिला फिर्यादी कविता आनंद गुरव यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन खबर दिली की त्यांचा मुलगा दीप आनंद गुरव यास कोणीतरी किडनॅप केलेला आहे आणि ते 2 लाख रुपयाची खंडणी मागत आहेत असा त्यांना कॉल आलेला आहे। अशा घाबरत त्या इथं आल्यानंतर त्यांची तात्काळ दखल घेऊन जो नंबर वरून कॉल आलेला होता याबाबतचे तांत्रिक विश्लेषण करून त्याची SDR आणि इतर काही गोष्टी यांची मागणी करून त्या आरोपी जे कोणी कॉल केलेला आहे याबाबतची माहिती घेतली असता त्यावेळेसचे ड्युटी अधिकारी श्री सचिन भालेराव आणि दिवसपाळीचे नरेंद्र तायडे असे दोघ जणांनी त्यांची सर्व माहिती घेतली आणि तात्काळ सदर परिसरात जाऊन त्याचा जो नंबरवरून कॉल आलेला होता त्याचा शोध घेतला असता तो घरून मिळून आला नाही। त्यावेळेला त्याचा भाऊ तिथे मिळून आला आणि भावाने सांगितलं की माझा भाऊ हा थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलेला आहे आणि मग त्यावेळेला त्याचा शोध घेत असताना नमूद 2 मुलं विटाभट्टी चौकाकडून ऑटोमॅटिक चौकाकडे जात असताना त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अशी माहिती भेटली की त्यांनी नमूद दीप गुरव याला यशोधरानगर येथील एका रूममध्ये बंद करून ठेवलेला आहे। त्यावेळेला सदर पोलिसांची माहिती मिळत असतानाच त्यांनी त्यांच्यासोबतचे इतर 2 सहकारी होते त्यांनी त्या मुलाला ऍक्टिव्हावर बसून विटाभट्टी चौकाच्या पलीकडील गल्लीमध्ये आणून सोडलं आणि ते तिथून पसार झाले होते। मग ह्या आरोपींकडे शोध घेतला असता त्या आरोपींच्या मार्फतीनं नमूद ज्या मुलाला सोडलं त्या आरोपींचा शोध घेतला असता सचिन भालेराव साहेबांनी त्याही 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेऊन जो अपहरत मुलगा होता त्याची सुखरूप सुटका केली आणि सध्या त्याला दारू पाजली होती आणि आणखी त्या अपहरत मुलाचं असं म्हणणं आहे की मला काही गोळ्यासारखं काहीतरी खायला दिलेलं होतं त्याच्यामुळे त्याला सध्या मेवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि सध्या मेवा हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेत आहे। या कामगिरीमध्ये सध्या पुढील तपास या गुन्ह्याचा तपास राम बारोळे पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत। सध्या त्या आरोपींचं रेकॉर्ड आहे किंवा नाही याबाबतचा आमचा तपास चालू आहे। या प्रकरणामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। त्यामध्ये विनीत उर्फ प्रणय खोब्रागडे हा अपराधाच्या जवळ शेजारी राहण्यास असून त्याचे इतर 3 मित्र आहेत आकाश दीपक लोणारे, गौरव शिवप्रसाद मिश्रा आणि विक्की रमेश डिगोरीकर असे आरोपी आहेत। यापैकी विक्की रमेश डिगोरीकरवर 4 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। याबाबतचा अधिक तपास चालू आहे। सर्वप्रथम या अशाच्या प्रकारामध्ये आरोपी हे घाबरट असतात। हे खंडणी किंवा अशा गोष्टीची जर मागणी करत असतील तर अशी कोणतीही गोष्ट लपून न ठेवता तात्काळ पोलिसांकडे अप्रोच करावं आणि पोलिसांकडून अप्रोच करून याबाबत तात्काळ कळवल्यानंतर जितक्या लवकर याबाबत ऍक्शन घेता येईल तितक्या लवकर पोलीस ऍक्शन घेतील आणि त्यामुळे जो अपराध झालेला आहे याच्या बाबत जितक्या लवकर त्याची सुटका होईल तितका जीविताची किंवा वित्ताची आणि कमी करण्यास पोलीस 100% मदत करू शकतील। तर सर्वांना असंच आव्हान राहील की ज्या वेळेला अशा प्रकारची एखादी घटना घडली असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा।